घरचा राजकुमार असेल, लाखात देखना, रुबाबदार त्याचा थाट, पायात जोडे, हातात कडे नक्षीदार, अंगात रेशमी वस्त्र, शोभून दिसतो नील पीत बहुरंगी, आणि हा वाऱ्यावरील लहरी, ती केस काळे भोर रेशमी. वाह, क्या बात आहे अंजली, अतिशय छान, खूप सुंदर. राजकुमारी मंदाकिनीचा रोल तूच करायचास आणि सानिका तू राजकुमारीच्या सखीचा रोल करायचा. ओके. आता आपले राजकुमार, प्रधानजी आणि माकड या 3 रोलसाठी ऑडिशन बाकी आहे, ते आपण सोमवारी घेऊयात. माकड तर मंग्या होणार. राजकुमाराच्या रोलसाठी आपल्याला अतिशय देखणा मुलगा हवाय, सुंदर आणि सरळ केस असणारा. काय? आणि पक्या, तुझे ते पान खाऊन थुंकल्यासारखे लाल घाणेरडे केस कापू नये, नाहीतर माकड तुलाच करतो बघ. जा बसा तुम्ही. काका, हा बोल. आपल्याला अशी सरळ केस करायची. करू की. किती रुपये लागतील? 200. पण तुझे डबल होतील. मशीन कसली हो? केस सरळ करायचीच आहे. घरी घेऊन जाऊ का? घरी नाही भेटत ही. लगेच आणून देतो की. नाही रे. द्या ना. अरे घरी न्यायची नाही मशीन ही. आणून देतो की. नाही भेटणार. द्या की. नाही नाही. अहो आणून देतो की. चल बाहेर जा. विविध भारती पुणे. योगेश रांगणेकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. सीमा रस्ते संघटनेनं देशाच्या उत्तर आणि ईशान्य सीमावर्ती भागात बांधलेल्या रस्त्यांमुळे दुर्गम भागातली अनेक गावं मुख्य प्रवाहात आली असून यामुळे मोठ्या शहरांमध्ये असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी केलं. घे लावून घे. एवढा विचार नको करू. हे लावल्याने तुझी केस एकदम बकरी आणि ताट होतात का नाही बघ. काय बनी? शेणी. याचा रंग इतका वेगळा का वाटतोय? ती शेण घेतलंय आणि ती नरम व्हावं म्हणून त्याच्यात गोमूत्र मिक्स केलं आणि चिकट व्हावं म्हणून त्याच्यात बेलाचं फळ टाकलंय. याचं लय घाण वास येतोय बाबा. लाव तूच. दे. ह्यानं काय नाही झालं, तुला शॉकच देतो बघ. मी एका पिक्चर मध्ये बघितलेलं. हिरो त्या माणसाला शॉक देतो आणि तुझी केस अशी एकदम ताटून. एक आंघोळीचं साबण दे रे. नाहीये. अरे ते काय दिसतंय की तिथं? ठीक आहे. आता कसं सापडलं? चल आता एक खोबरं बिस्किट दे. खोबरं बिस्किट. कोण देतं रे तुला खालून? आणि इतका घाण वास का येतोय? कोण आहे खाली? कोण नाही कोण नाही. कोण आहे खाली? असं का लपत होतस रे? काय नाही, सहज बसलो होतो खाली. असं त्या बाजूनी फिर जरा. काय नाही तिकडे. तू केसांना शेण लावलंय. किती घाण वास येतोय देवा. शी. ए अगं पैसा. हे गप. हे ऐक ना रे, ते मला राजकुमार करतील का रे? अंजली राजकुमारी आहे रे. तुलाच करणार रे. जर तुला राजकुमार नाही ना बनवलं तर समजाची वाटच लावतो बघ.
आज मैं आपको 1 घंटे में अपने बाल घोड़े जैसे सीधे करने की तकनीक बताऊंगा। उसके लिए आपको एक सबसे पहले 2 कप पानी लेना है, उसको 5-10 मिनट तक उबालें। पानी गाढ़ा होने के लिए 10 चम्मच शक्कर भी डालें। अभी थोड़ा सा शहद उसमें डालिए और थोड़ा नारियल तेल डालिए। अभी धीरे से अपने बालों को लगाइए। उसके बाद 1-आधे घंटे तक अपने बाल को छोड़े ना, बिल्कुल भी छोड़े ना। देखिए आपके बाल हो जाएंगे घोड़े जैसे सीधे। शुक्रिया। आये आजीने डबा पाठवले बघ तुला, खाऊन घे. हा, तू इकडे येऊ नको काट्यात, तिथंच बस झाडाखाली. आले. काय माकडासारखा हुप हुप करतो रे? ये बस इथं, जेवून घे गुपचूप. मला सरांनी नाटकात माकड बनवलंय. हा का? माकडासारखं दिसतो ना, तुझ्याचमुळे होत आहे सगळं. आता मी काय केलं? तुझंच पोरग आहे ना मी. हा, ते काय तुम्हाला सांगू नको. ते केस तुझ्या बापाकडून आलेत, त्याला विचारायचं असतं. मग दिवसभर घर सांभाळा, मग शेतात राबा, आणि वरून ह्याची कटकट चालू. आता हे असले केस मिळाले त्याला कोण काय करणार? ते काय आपल्या हातात असतं होय? जे आहे त्याच्यात समाधान मानायचं सोडून याचं आपल्या रडगाणं चालूच. जा आजीला मदत कर जा. आमच्या महालात? उद्या तुमचा स्वयंवर आहे आणि तुम्ही अजून झोपल्या नाहीत. बऱ्याच दिवसानंतर या माकडांचा खेळ पाहायला मिळतो. बरं वाटतंय. माहित नाही लग्नानंतर इतकं स्वातंत्र्य मिळेल का? हो, नक्कीच मिळेल. पण आपण सांगा, आपणास वर कसा हवाय? माझा राजकुमार असेल लाखात एक ना. त्याचा तोरा जगा वेगळा, रुबाबदार त्याचा थाट, पायात जोडे, हातात कडे नक्षीदार, अंगात रेशमी वस्त्र, शोभून दिसतो नील पीत बहुरंगी, आणि हा वाऱ्यावरील हरी ते केस काळभोर रेशमी. हे सगळं नक्कीच मिळेल. आता आटपा हा माकडाचा खेळ आणि आराम करा. आणि उद्या काय बोलायचं आहे लक्षात आहे ना? हो. सामे ये सरबत. होशियार राजाधिराज महाबलाढ्य सम्राट नारायणपूर नगरीचे राजे महाराज इंद्रवर्मा त्यांची कन्या मंदाकिनी बरोबर येत आहेत. हो, आज आपण इथे माझ्या सुंदर सुरेख बहुगुणी मुलीच्या स्वयंवरासाठी जमलो आहोत. राजकुमारी, तू राजकुमाराला निवडण्यासाठी जो पण घेतला आहे तो आम्हा सर्वांना सांग. प्रबळ राजकुमार, पटकन घेणं. प्रबळ राजकुमार, जाणून घेण्यासाठी आज मी पण घेतला. राजकुमारी, तू तुझा पण चालू ठेव. आम्ही जरा आमचे प्राणपणाला लावून येतो. जो या सोनेरी गद्याला उचलून या मुकुटाला 3 प्रदक्षिणा घालेल, मी त्यालाच माझा वर म्हणून स्वीकारेन. महाराज 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 ते कामात व्यस्त आहेत, मला सांगा. प्रधानजी उत्तरेकडून एका गुप्त सैन्याने आक्रमण केले आहे. आपल्या सैन्याने त्यांना रोखून ठेवले आहे, पण आम्हाला
जवाबी हमल्यासाठी तुमच्या अनुमतीची गरज आहे. मी स्वतःहून त्यांच्याबरोबर बोलतो. चला. राजकुमार या आपल्या शक्तीचं प्रदर्शन करा. तुम्ही या आता आपल्या शक्तीचं प्रदर्शन करा. मी इथे राजकुमारीची विवाह करण्यासाठी नाही तर तिचं अपहरण करायला आलाय. बाबा बाबा मला वाचवा. अरे कोणी आहे का इथे बलवान? कुणीतरी वाचवा माझ्या मुलीला. इथे तुझं आमच्या सिनेमात तुझं काही काम आहे? राजकुमारी, तुम्ही आधुनिक जगातल्या नारी आहात. तुम्हाला या स्वयंवराचा काय उपयोग? तुम्ही स्वतः तुमचा वर निवडा. जय हनुमान. काय सॉलिड काम केलं रे तू. बॅग बनवला ना तुला हिरो. तुझेच रे बाबा. ए मंगेश. इंग्लिश या अंजली. हे थांब ना, कुठे चालला? ए बाबा मला मम्मीने दाणा नाही लावले. मी जातो. बसू का? हा. कैरी खाणार? हा. खरंच तू काल आपलं नाटक वाचवलंस रे. आज नाही लावलं का शेण? नाही नाही